प्रतिमा ही भाजी घेत असते. प्रतिमाच्या डोक्यावर ओढणी असते आणि त्याच वेळी प्रिया आणि नागराजची गाडी तिथून चाललेली असते, परंतु दोघांचंही तिच्याकडे लक्ष नसतं. परंतु अचानक नागराजचं लक्ष हे आरशाकडे जातं आणि आरशामध्ये त्याला प्रतिमा दिसते. नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायलीने अर्जुनला जो मठ्ठा दिलेला असतो त्यामध्ये मुद्दामच तिने मीठ घातलेलं नसतं. अर्जुन म्हणत असतो की सायली तुझं काय चाललंय, सकाळी तुम्हाला भाजी दिली त्यात एवढं मोठं मीठ होतं आणि आता मठ्ठा दिलाय तर त्यात मीठच नाहीये. कल्पना म्हणते की अरे अर्जुन, परंतु आमच्या सगळ्यांच्या मठ्ठ्यामध्ये तर मीठ आहे, थांब बघू बरं, माझ्याकडे दे, मला बघू दे. आणि मग अर्जुनचा मठ्ठा कल्पना घेते आणि कल्पना थोडं पिऊन बघते तर त्यामध्ये खरंच मीठ नसतं. कल्पना सायलीकडे बघते, तिला समजतं की सायलीने हे मुद्दाम केलंय. तर कल्पना म्हणते की ठीक आहे अर्जुन, मी यामध्ये मीठ घालून आणते. असं म्हणून आता कल्पना किचन मध्ये मीठ शोधायला लागते, परंतु मिठाची बरणी काही कल्पनाला सापडत नाही. ती इकडे तिकडे शोधत असते आणि मग विचार करू लागते की एरवी जर मिठाची बरणी मला पाहिजे असती तर सायली स्वतःहून शोधायला आली असती. आज ती किचन मध्ये शोधायला आली नाही, याचा अर्थ तिचं आणि अर्जुनचं नक्कीच भांडण झालंय. याचा अर्थ नवरा बायकोचं भांडण झालंय, परंतु मी नवरा बायकोच्या भांडणामध्ये न पडलेलंच बरं. अर्जुन म्हणतो की आता मला मीठ घातलेला मठ्ठा भेटणार आहे की नाही. तर मंडळी, आज आपल्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट असणार आहे 200 लाईक्स. त्यामुळे हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा आणि मला माहिती आहे की तुम्ही नक्कीच करणार आहात. आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. तर अस्मिता म्हणते की अजिबात नाही भेटणार तुला. कल्पना म्हणते की हो रे अर्जुन, मला पण नाही असं वाटत की तुला मीठ घातलेला मठ्ठा भेटतो. नाही म्हणजे अरे मिठाची बरणी सापडत नाही आणि मला नाही वाटत ती सापडेल. बरं सर्वांची जेवण झाले ना, चला बरं उठा आता. सर्वजण आता गुड नाईट म्हणत उठतात. अस्मिताच्या डोक्यात मात्र भलतंच काहीतरी सुरू असतं आणि विचार करत बसलेली असते की अर्जुन आणि सायलीमध्ये नक्की काय झालं असेल. तर कल्पना अस्मिता जवळ येते आणि म्हणते की काय ग, तुला फिंगर बाउल देऊ का. अस्मिता म्हणते की नाही नाही नको. कल्पना म्हणते की मग उठ, हात वगैरे धुवून घे आता आणि उठ पहिल्यांदा तू इथून. असं म्हटल्यावर अस्मिताला आता उठायला लागतं आणि मग अस्मिता देखील तिथून निघून जाते. अर्जुन म्हणत असतो की मला मिळणार आहे का मठ्ठा. तर सायली लगेचच अर्जुन समोर तो मठ्ठाचा ग्लास सरकवते. तर अर्जुन म्हणतो की मला मीठ घातलेलाच मठ्ठा हवाय. सायली मात्र काही बोलत नाही. अर्जुन म्हणतो की जर मला मीठ घातलेला मठ्ठा भेटला नाही तर मी मठ्ठाच पिणार नाही. आणि मग सायली तो मठ्ठाचा ग्लास उचलते आणि किचन मध्ये घेऊन जाते. सायली अर्जुन सोबत काहीच बोलत नसते. अर्जुन सायलीकडे जातो आणि तिला म्हणतो की तुम्ही हे जाणून बुजून करताय ना, तुम्ही मुद्दाम करताय ना हे सर्व. सायली मात्र अर्जुनशी काहीच बोलायला तयार नसते. अर्जुन म्हणतो की अहो मी तुमच्याशी बोलतोय, फाईन, तुम्हाला नाही बोलायचं माझ्यासोबत, इट्स ओके, आय डोंट केअर. असं म्हणून तो खुर्ची आपटवत असतो तरी काही सायली त्याच्याकडे बघत नसते. त्यामुळे रागाने आता अर्जुन तिथून निघून जातो. तर इकडे साक्षी चैतन्याचे डोळे झाकून त्याला गाडीजवळ आणते आणि तिने जे घराचं मॉडेल बनवलेलं असतं ती त्याला दाखवते. चैतन्य तो बंगला बघून खूपच खुश होतो आणि म्हणतो की खरंच माझ्या स्वप्नातलं जर असं कुठलं घर असावं तर हेच. मला वाटलं होतं की तुमची कंपनी फक्त अपार्टमेंट आणि प्लॉट वगैरे विकते, परंतु तुम्ही असे बंगले सुद्धा बांधतात. वाव, बाय द वे कोणासाठी केलंयस हे तू. साक्षी म्हणते की आपल्यासाठी बनवलंय. चैतन्य म्हणतो की बापरे, हा आपला बंगला असणार आहे. साक्षी म्हणते की हो, हे आपला बंगला असणार आहे. आणि चैतन्य तुला माहिती आहे की ज्यावेळी आपलं लव्ह झालं ना तेव्हापासूनच मी हा बंगला डिझाईन करायला घेतलाय आणि मी एक प्लॉट सुद्धा बघितलाय आणि मी ठरवलंय की हे घर मी स्वतःच्या हिमतीवर बांधणार आहे. यासाठी मी अण्णांकडून कुठलीही मदत घेणार नाही. इथे फक्त आणि फक्त आपला संसार असणार. चैतन्य म्हणतो की साक्षी तू आपल्या फ्युचरचा इतका विचार करतेस. साक्षी म्हणते की हो चैतन्य, खरंच मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. खरं तर मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. प्लीज मला तू कधीच सोडून जाऊ नकोस. चैतन्य म्हणतो की हो साक्षी, मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आपण एकत्रच राहणार आहोत, परंतु अशा बंगल्यात नाही. साक्षी अगं हे खूप आहे ग माझ्यासाठी. खरं तर मी एक साधा वकील आहे आणि हे सर्व मला कसं काय कम्फर्टेबल असेल. अगं मला एवढ्या मोठ्या बंगल्याचा खर्च सुद्धा परवडणार नाही. साक्षी म्हणते की चैतन्य, आपण दोघं काय वेगळे आहोत का. जे तुझं आहे ते माझं आहे आणि जे माझं आहे ते तुझं आहे. त्यामुळे चैतन्यालाही तिचं म्हणणं पटतं आणि तो तिला हो म्हणतो. तर साक्षी मात्र मनामध्ये म्हणत असते की मूर्खा, तुला माझं काहीच भेटणार नाही, परंतु तुझा वापर करून आता तुलाच कशी बर्बाद करते ना ते बघतच राहा. तर इकडे अर्जुन रूम मध्ये बसलेला असतो आणि त्याने मुद्दाम सगळ्या रूम मध्ये पसारा घालून ठेवलेला असतो. सायली येते आणि चिडते, परंतु ती अर्जुनला काही बोलत नाही. ती सामानाची ती आदळआपट करत असते आणि मुद्दाम आवाज करत असते. तर अर्जुन मात्र मनामध्ये म्हणत असतो की नाही, आता काहीही झालं तरी मी यांची माफी मागणार नाही. प्रत्येक वेळी ह्या मला टॉलरेट करत असतात आणि यांचा ॲटिट्यूड दाखवत असतात. अर्जुन म्हणत असतो की हीच शांतता मी मिस करत होतो आणि पहिल्यांदा मला आज ही शांतता भेटली. बाहेर पक्ष्यांचा आवाज, त्याच्यानंतर घड्याळाचे टिकटिक, नाहीतर एरवी नुसते
नुसती किटकिट. सायली मात्र तिचं काम करत असते आणि जोरजोरात पुस्तकं आपटत असते. अर्जुन म्हणतो की खरंच आज किती पीसफुल वाटतंय नाही मला. सायली मात्र अर्जुनशी काही बोलत नाही आणि रागारागात अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुनशी तोंड देण्यापेक्षा ती झोपणं प्रेफर करते. लगेचच लाईट ऑफ करते आणि झोपून घेते. अर्जुन मात्र मनाशी ठरवतो की प्रत्येक वेळी मिसेस सायली बोला ना असं मी करणार नाहीये आणि आता मी बॅकफुटला तर अजिबात जाणार नाहीये आणि यावेळी मी माघार घेणार नाही म्हणजे नाही. अर्जुन म्हणतो की अरे वा जाऊ दे, रूम मस्त छान साफ झालीये आणि अर्जुन सुद्धा झोपी जातो. तर दोघंही झोपताना सुद्धा एकमेकांना खुन्नस देत असते. इकडे प्रिया ही नागराजला म्हणत असते की मैपत आणि साक्षी काय मूर्ख आहे का? साक्षी रेस्टॉरंट मधून नक्की कुठे गेली होती याच्या स्टोऱ्यावर स्टोऱ्या बनवताय. तर नागराज म्हणतो की मैपत शहाणा आहे, मैपतचा फुलप्रूफ प्लॅन असणार आहे या पाठीमागे. तर प्रिया म्हणते की मग आपण काय वेडे आहोत का? आपल्याला कळायला नको का त्यांचं प्लॅन काय आहे ते? नागराज म्हणतो की ते मी बघून घेईल, तू कशाला लक्ष घालतेय त्याच्यामध्ये? आता त्याच्याकडे चाललोय ना आपण, तर मी बोलेल त्याच्यासोबत. उगाच तुझ्या वाटाण्या एवढ्या मेंदूला तू ताण देऊ नकोस. दोघंही गाडीतून चाललेले असतात आणि त्यावेळी समोरच प्रतिमा ही भाजी घेत असते. प्रतिमाच्या डोक्यावर ओढणी असते आणि त्याच वेळी प्रिया आणि नागराजची गाडी तिथून चाललेली असते, परंतु दोघांचंही तिच्याकडे लक्ष नसतं. परंतु अचानक नागराजचं लक्ष हे आरशाकडे जातं आणि आरशामध्ये त्याला प्रतिमा दिसते. प्रतिमा दिसल्यावर तो लगेचच प्रियाला गाडी थांबवायला सांगतो आणि गाडीच्या खाली उतरतो आणि प्रतिमाला शोधू लागतो. तो आजूबाजूच्या लोकांना विचारत असतो की सलवार कमीज घातलेली इथली बाई कुठे गेली? नागराज अगदी वेड्यासारखा तिला इकडे तिकडे शोधू लागतो. प्रिया म्हणते की हो काय करताय तुम्ही नक्की प्रतिमाला बघितलं की तुम्हाला प्रतिमाचा फक्त भास झालाय? तेव्हा नागराज म्हणतो की तो भास नव्हता, ती प्रतिमाच होती. तुला आठवतंय का जेव्हा सुमनने सांगितलं होतं की तिने जेव्हा प्रतिमाला बघितलं होतं तेव्हा ती सलवार कमीज आणि अशी ओढणी घेतलेली होती? ह्या बाईने सुद्धा सेम तेच केलं होतं, याचा अर्थ ती प्रतिमाच आहे. तर इकडे कल्पना सायलीला विचारते की सायली, अर्जुनाने तुझ्यामध्ये काही बिनसलंय का? सायली म्हणते की नाही आई. तेव्हा कल्पना म्हणते की काल तू अगदी व्यवस्थित बोलत होतीस, परंतु जेव्हा अर्जुन आला तेव्हा अचानक गप्प झालीस. काही झालंय का तुमच्यामध्ये? तितक्यातच अर्जुन तिथे येतो. सायली गप्प बसते. अर्जुन येतो आणि म्हणतो की मम्मा डबा दे मला. तेव्हा कल्पना म्हणते की अरे मग तुझ्या लाडक्या बायकोकडून माग की. अर्जुन म्हणतो की मला उशीर होतोय मम्मा आणि कोणाचं उगाच काही सहन करायला माझ्याकडे वेळ नाहीये. सायली सुद्धा अर्जुनला ऍटिट्यूड दाखवते आणि अर्जुनशी न बोलता ती तिथंच खाली बसून घेते. अर्जुन म्हणतो की मला डबा मिळणार आहे का आज, की मी माझं जेवण बाहेरून ऑर्डर करू? परंतु सायली मात्र ऐकून न ऐकल्यासारखं करत असते आणि अर्जुनला ती भावच देत नसते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रतिमा ही कुसुमच्या घरातून आता निघालेली असते आणि त्याच वेळी सायली देखील तिथे आलेली असते आणि सायलीची आणि प्रतिमाची दोघींची ही धडक होते. अर्जुन घरी आलेला असतो आणि तो सायलीला इकडे तिकडे शोधतो, परंतु सायली त्याला कुठेही सापडत नाही. तर अर्जुन आता कल्पनाला विचारतो की सायली कुठे गेली? तेव्हा कल्पना म्हणते की गेली ती हे घर सोडून आणि गेली आता ती कुसुमताईंच्या इथे. तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असंच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.